नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो थोडा केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. टॉपिक आहे युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, PPM आणि मोलॅलिटी. म्हणजे या सर्व टर्म्सचं डेफिनेशन आणि हे टर्म्स म्हणजे काय ते आज आपण आपल्या टॉपिकमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर चालू करूया पहिल्या टॉपिकपासून किंवा पहिल्या स्लाईडपासून, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय काय येतं? मोलॅरिटी येते, मोलॅलिटी येते, नॉर्मॅलिटी येते आणि PPM येतं. या सर्वांचे डेफिनेशन, यांचा बेसिकली अर्थ काय होतो ते आपण सर्व पुढं बघणार आहोत मित्रांनो. युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशनकडे जाण्यापूर्वी थोडी बेसिक माहिती कळून घेऊया सोल्यूट, सोलवंट आणि सोल्युशनबद्दल. तर त्याचं पहिला पॉईंट बघा काय आहे. A solution is a homogeneous mixture consisting of solute dissolved in solvent into a solvent. याचा अर्थ काय होतो की सोल्युशन असं मिक्सचर आहे ज्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्ड आहे कशामध्ये? सॉल्वंटमध्ये. आणि कुठल्या टाईपने डिझॉल्व आहे? होमोजिनियसली म्हणजे युनिफॉर्मली, किंवा तुम्ही त्याला एकजीव पण म्हणू शकता. म्हणजे असं मिक्सचर ज्याच्यामध्ये सोल्यूट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व आहे एका जीवाने, अशा मिक्सचरला तुम्ही म्हणता सोल्युशन. खाली दिलं आहे बघा, सोल्यूट इज अ सबस्टन्स दॅट इज बिंग डिझॉल्व्ड. म्हणजे सोल्यूट हा असा सबस्टन्स आहे जो डिझॉल्व्ह होणार आहे. वाईल द सॉल्वंट इज अ डिझॉल्विंग मीडिया. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होणार आहे त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? सॉल्वंट. खाली तुम्हाला तिथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, सॉल्वंट आहे ऑरेंज कलरचं, त्यानंतर सोल्यूट आहे. दोघांना एक जीव म्हणजे युनिफॉर्मली मिक्स केल्यावर काय भेटतं आपल्याला? सोल्युशन. म्हणजे सॉल्वंट प्लस सोल्यूट इज इक्वल टू सोल्युशन. तर होप्सो सर्वांना सोल्यूट, सॉल्वंट आणि सोल्युशनबद्दलची जी आयडिया आहे ती क्लिअर झाली असेल. तर चालू करूया पहिल्या युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशनपासून, जो आहे मोलॅरिटी. तर मोलॅरिटीची डेफिनेशन काय ते बघूया. मोलॅरिटी इज डिफाईन ॲज नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय नंबर ऑफ लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजे काय मोलॅरिटी काय आहे? तर आपल्या एक मोल किती, म्हणजे एक मोल ऑफ सोल्यूट किती लिटर ऑफ सोल्युशनमध्ये डिवाइड आहे. म्हणजे सोल्यूटचा एक मोल किती लिटर ऑफ सोल्युशनमध्ये डिवाइड आहे याला आपण काय म्हणतो? मोलॅरिटी म्हणतो. इथं खाली तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल मोलॅरिटी एका साईडला आहे, वरती आहे मोल ऑफ सोल्यूट आणि डिवायडेड बाय काय आहे? लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजे किती मोल ऑफ सोल्यूट आपल्या किती लिटर ऑफ सोल्युशनमध्ये आहे याला आपण काय म्हणतो? मोलॅरिटी म्हणतो मित्रांनो. आता बघूया नेक्स्ट युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, जे आहे मोलॅलिटी. तर मोलॅलिटीबद्दलचा डेफिनेशन काय आहे? द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन इज यूज टू रिप्रेझेंट द अमाऊंट ऑफ मोल ऑफ सोल्यूट पर किलोग्राम ऑफ सॉल्वंट. म्हणजे मोलॅलिटी काय आहे? तर आपल्या सोल्यूटचे किती मोल किती किलोग्राम ऑफ सॉल्वंटमध्ये डिझॉल्व आहेत, म्हणजे पर किलोग्राम किती सॉल्वंटमध्ये डिझॉल्व आहे याला आपण काय म्हणतो? मोलॅलिटी. डेफिनेशन एकदम सेम आहे मोलॅरिटीची आणि मोलॅलिटीची. फक्त डिफरन्स काय आहे? मोलॅरिटीमध्ये लिटर्स आहे आणि मोलॅलिटीमध्ये किलोग्राम आहे. मोलॅरिटी जी आहे तिचा जो सिम्बॉल आहे तो कॅपिटल एम आहे आणि मोलॅलिटीचा जो सिम्बॉल आहे तो आहे स्मॉल एम. खाली तुम्हाला फॉर्म्युला दिसत असेल, मोलॅलिटी इज इक्वल टू स्मॉल एम इज इक्वल टू मोल ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय kg ऑफ सॉल्वंट, किंवा स्मॉल एम इज इक्वल टू मोल डिवायडेड बाय kg. आणि आपल्या मोलॅरिटीचा काय फॉर्म्युला येईल? कॅपिटल एम इज इक्वल टू मोल ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय लिटर ऑफ सॉल्वंट. मोलॅरिटीमध्ये लिटर आहे, ध्यानात ठेवा, मोलॅरिटीमध्ये लिटर आहे आणि मोलॅलिटीमध्ये किलोग्राम आहे. नेक्स्ट आपला युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे पार्ट्स पर मिलियन. तर पार्ट्स पर मिलियन म्हणजे काय आहे? अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन दॅट कंटेन 1 ग्राम सोल्यूट अँड 1 लाख मिलियन मिलीलिटर सोल्युशन. म्हणजे जेव्हा आपला 1 ग्राम सोल्यूट 1 लाख मिलीलिटर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होईल तेव्हा आपण त्या सोल्युशनला काय म्हणू शकतो? 1 PPM म्हणजे पार्ट्स पर मिलियन. म्हणजे जेव्हा आपला 1 ग्राम सोल्यूट 1 लाख मिलीलिटर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होईल अशा सोल्युशनला आपण काय म्हणू शकतो? 1 PPM सोल्युशन. तिथं खाली दिलं आहे 1 PPM इज इक्वल टू 1 मिलीग्राम सोल्यूट पर 1 लिटर सोल्युशन. म्हणजे जेव्हा आपला 1 मिलीग्राम सोल्यूट 1 लिटर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होईल तेव्हा त्याला आपण काय म्हणणार? 1 PPM सोल्युशन. त्याचा फॉर्म्युला खाली दिला आहे बघा, PPM इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट इन ग्राम डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन इंटू 10⁶. नेक्स्ट आपला युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे नॉर्मॅलिटी. तर नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय आहे? नॉर्मॅलिटी इज डिस्क्राइब ॲज नंबर ऑफ ग्राम ऑर मोल इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजे आपला किती ग्राम ऑफ
सोल्यूट किंवा मोल इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट एका लिटरच्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो नॉर्मॅलिटी. म्हणजे किती ग्राम किंवा इक्विव्हॅलंट मोल सोल्यूट आपल्या एका लिटरमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो नॉर्मॅलिटी. आणि नॉर्मॅलिटीचा बेसिकली जो आयडेंटिकल सिम्बॉल आहे तो आहे कॅपिटल एन. आणि नॉर्मॅलिटीचा खूप सिम्पल फॉर्म्युला मी तुम्हाला दिला आहे, मोलॅरिटी इंटू बेसिसिटी. म्हणजे जर तुम्ही एखादं केमिकल बनवत असाल आणि तुम्हाला त्याची मोलॅरिटी माहिती आहे आणि बेसिसिटी, सपोज बेसिक सॉल्ट यूज करताय त्याची बेसिसिटी माहीत असेल तर त्यानुसार तुम्ही नॉर्मॅलिटी काढू शकता. किंवा तुम्ही ॲसिड यूज करताय तर तुम्हाला मोलॅरिटी पहिले काढायची आणि नंतर ॲसिडिटी काढायची आणि त्यानुसार तुम्ही त्याची नॉर्मॅलिटी काढू शकता. मित्रांनो खूप सिम्पल फॉर्म्युला आहे हा. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू बेसिसिटी जर तुम्ही बेसिक सॉल्ट यूज करताय, आणि जर ॲसिडिक सॉल्ट यूज करताय तर मोलॅरिटी इंटू ॲसिडिटी. आणि नॉर्मॅलिटीचा अर्थ काय होतो की किती ग्राम किंवा इक्विव्हॅलंट मोल ऑफ सोल्यूट, म्हणजे किती ग्राम किंवा इक्विव्हॅलंट मोल ऑफ सोल्यूट तुमच्या एका लिटर ऑफ सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे, याला तुम्ही म्हणता नॉर्मॅलिटी. मित्रांनो तर आशा करतो मित्रांनो सर्वांना युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन कळाले असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.